नमस्कार गायदानू, कोकणाचा चिनूमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज खरं योग आला जायचा सावंतवाडीमध्ये. कोकणातलं पहिलं मसाले सावंतवाडीमध्ये. आता तिथे जायचं आहे. आता थोडं झालं आहे उशीर, म्हणजे 12 वाजलेच आहेत, 11:45 झालेत. तर आता जाऊया, बघूया तिथे काय आहे, सगळं शूट करून बघू, मग रिटर्न यायचं. बघू अजून काय काय तिथे जवळ आसपास काय ते पण बघू, मग आपण ठरवू. तर चला, झालं रेडी आपण गायजानू निघायला. असा मास्क घातला आहे, ऊन लागतं म्हणून जरा प्रोटेक्शन मास्क. आता ते मास्क घातलं, आता निघूया. तसं म्हणून बघू आता किती वाजेपर्यंत पोचू, मग पुढचं आपण ठरवूया. तर चला दाखवतो व्ह्यू. आपला कनेक्ट केला इथे, तर चेक करूया आवाज कसा प्रॉपर येतोय की नाही. तसं माईक आता लावलाय, तर कनेक्ट झालाय की नाही ते आपण चेक करू. बाकीचे साऊंड पण, म्हणजे बाहेरचे साऊंड पण यायला नको म्हणून बघूया. पार्वती पदे हर हर महादेव, ओम नमः शिवाय, ओम साईराम, श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया. बस ग, त्याला काय जण निघतोय आपण. ओम नमः शिवाय. तर ऊन पण आता खूप आहे. आता अजून सध्या आता सूर्य बाप्पांनी रूप दाखवलंय त्यांचं मस्त असा व्ह्यू. सावंतवाडीला जाऊ आता, त्यांना मग पुढचं बघूया काय कसं होतं. ग्लोव्ज पण घेतले, कम्फर्टेबल आहेत चालवायला, मस्त जरा ग्लोव्ज आहेत कॉटनचे. तर ग्रीप पण चांगली पकडायला भेटते बाईकला. निघालं सावंतवाडीला. कोकणातलं पहिलं सिंधुदुर्गामध्ये मसाले ॲक्वारियम, तर ते पण बघूया. अजून काय तिकडचं आजूबाजूला बघू. आता बाईक चालू आहे, मस्त टाइमवरती चालू आहे. थोडासा इश्यू होता बाईकचा, पण झाला तो शॉर्ट. बॅटरी थोडीशी उतरलेली, म्हटलं चार्ज केली, म्हटलं आता जाऊया. टेम्परेचर पण आहे चांगलं आहे, बऱ्यापैकी टेम्परेचर पण बऱ्यापैकी असा गाईडन. तर बघा गणपती टू सावंतवाडी, आणि मग बाकीचं पण पुढचं बघूया हळूहळू काय कसं काय काय तिथे बघण्यासारखं आहे. तसं ऑलरेडी ब्लॉग आहेत आपले सावंतवाडीचे, तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकतात. विठ्ठलाच्या मंदिरचा आहे, नंतर म्युझियमचा आहे, विठ्ठलाच्या मंदिरचा आहे, अजून 2-3 आहेत ब्लॉग आहेत त्याच्यात. ते पण तुम्ही सर्च करू शकता. यूट्यूबवर आपल्या चॅनलवरती आहेत, जाऊन तुम्ही बघू शकता. बघा चांगला असा व्ह्यू आहे. डोंगर झाडी सफेद हाती टेम्पो. सगळीकडे कामं चालू आहे, बांधकाम सगळीकडे चालू आहे बांधकाम.
सगळीकडे फोडमफोडी चालू आहे, फोडमफोडी. हॉटेल आनंदी कोकणात आता हॉटेल पण खूप व्हायला लागले, चांगलं आहे, डेव्हलप होत आहे कोकणामध्ये. चांगली चांगली हॉटेल बरोबर. आपल्याला जायचं आहे सावंतवाडीमध्ये, सरळ रस्ता आहे. 12:30 झाले, पोहोचेपर्यंत 1-2 वाजतील कदाचित, आरामात कधी. रस्ता कसा आहे, काय आहे ते पण दाखवायचं आहे, तिकडचं आहे, लोकेशन पण शूट करायला भेटेल असं चांगलं आहे तिकडे. तुम्हाला ड्रोन शॉट आपले कसे वाटतात ते पण कमेंटमध्ये सांगा. ड्रोन शॉट पण कसे वाटतात, चांगले येतात नाही येतात ते पण सांगा. हे आता हळूहळू शिकतोय, हळूहळू शिकतो पण अजून शिकणार आहे. आणि त्यात शिकूनच माणसाला कळतं, एक्सपिरियन्स वाल्यांकडनं शिकून घ्यायचं. नंतर आपली तिथे आपलं आता प्लॅनिंग पण आता हळूहळू आहे. थोडेफार घरातले येतील, थोडेफार आता ट्रॅव्हलिंगचे पण येतील, असं नाही. पण आता सध्या तरी ट्रॅव्हलिंगचा आता हाच आहे, म्हणजे सध्या लोकलच दाखवायचा प्रयत्न आहे सगळीकडे, म्हणजे असं लोकल म्हणजे कोकणातलं. नंतरला मग लॉंग राईडला आपण ट्राय करणार आहोत. लॉंग राईड पण आपण बघू, नंतर ट्राय करू. ते दाखवायचं लोकलच सध्या. लॉंग राईड काय सध्या फिक्स नाही ठेवलंय. मारू लॉंग राईड पण आपण मारू एकदा. गरम वाफा मारताय, गरम वाफा अशा पट्टीसारख्या मारताय. गाडी आहे ना, त्या गाडीमध्ये कारमध्ये एवढं वाटणार नाही फील. बाईकवर कसं गुटका मारलं तर मारते, गुटका मारतात तसं मारतात पडाक. चला बघूया, दाखवतो आपलं नजारे बघा. तलाव, डोंगर, हॉटेल, रस्ता चांगलं आहे. आता चांगलं काही काही ठिकाणी आहेत खड्डे वगैरे, हायवेला तरी आता एवढं नाही वाटत खड्डे. माय भाऊली भवानी, जय भवानी, जय शिवानी, जय सायकल पडली. चालवायला मजा येते गाडी. चला दाखवतो. रोड पार झालं कसा उसळगाव मध्ये आपण रोड पार झालं की कसा येईल.
शॉर्ट जातात कलिंगडवाले आले परत. कलिंगड भाज्या फळवाले ग्रामपंचायत उसरगाव. तरी काय गेम देवाचा काहीतरी झालं वाघ येतोय काहीतरी प्राणी किंवा काहीतरी हायवेवर असाच हा प्रॉब्लेम. लक्ष नाही देते आपण. काय आता या साईडला मित्रांनो बघा, राईट साईडला नवीन पेट्रोल पंप झालंय कोसळगाव वाल्यांना. बरं एका सालाची इंडियन ऑइल त्यामुळे अजून प्रोजेक्ट चालली आहे बघा. जनरेट प्रोजेक्ट बनत आहेत, नवीन चांगले चांगले प्रोजेक्ट येत आहेत. हायवेला आता एवढं गाव पण आता आतल्या गावामध्येच राहिलं. गाव पण आता एवढं नाही. हायवे साईडला आता कसे बिल्डिंगी कुठले कुठले प्रोजेक्ट येत आहेत. त्यासाठी बरं पण आहे, लोकांना रोजगार भेटेल. रोजगार वगैरे सगळं भेटेल एका तर चांगली गोष्ट. रोजगार भेटलाच पाहिजे. गाव पण गावी पण राहता येईल, त्यांना काम पण करता येतात. ते खरं बरं आहे, त्याच्यावर चांगली गोष्ट आहे. आता इथे आपण जरा तर आहे जातोय सगळं म्हणजे टोल लागला. किती काय करा, डोंगरामध्ये पाणी असतं थंडगार, त्याच्यामुळे झाडं हिरवी हिरवी डोंगरावर. गाडी डोंगर आणि आता लागतो जय शिवराय. आपण पोचलोय कसाल. कसाल पाऊल खूप येते वळण
आठवण आहे मित्रांनो, तुम्हाला सांगतो की जर आता हा बीच जो समोर तुम्हाला दिसतोय रेल्वेचा, हा हा लोक आता पासिंग केलं की मग आम्ही समजायचो की आता आमचं गाव म्हणजे पप्पांचं गाव येणार कुडाळ म्हणून. अरे कसाळ गेलं की मम्मी पण सांगायची की म्हणजे म्हणायचे की कसाळ गेलं की कुडाळ येणार आता आमच्या गावात. आता ती एक जुनी आठवण आहे. आता हा ब्रिज म्हणतात, या ब्रिजवरनं रेल्वे जाते मध्ये त्याच्यानंतर ते आठवतं की अरे ना आता कसाळ गेलं, कसाळ नंतर आता कुडाळचं गाव आमचं गाव येईल. ते जुन्या जुन्या आठवणी आहेत लहानपणापासूनच्या गावच्या, ते लगे आता आठवतं. बरं बरं वाटतं ऐकायला जुन्या आठवणी गावच्या. खाली घेतली ना तर पॅकेज खूप आले ग्लास त्यांना मला त्याची ग्लास घेतली पाहिजे. आपण आलोय ओरस बिल्डिंग बघा इथे, मुंबई सारखा बिल्डिंग निघाल्या इकडे बघा लाईन आहे. एक दोन त्या साईडला पण बघा ती 5 6 अजून काम चालू आहे. 7 बिल्डिंग ओरसच्या हायवेला 8 बिल्डिंग. गाव पण आता आपल्या गावीच दिसणार तुम्हाला खायला. कोकणाला हायवेला आपलं गाव पण गेलं. काय काय ठिकाणी आहेत, काय काय ठिकाणी गेले ते तुम्हाला आपल्या गावीच दिसणार आता गाव पण. तर बघूया जणू सीन जरा उसाचा रस प्यायला थांबलो इथे. काकी आहेत, काकींकडनं उसाचा रस घेतोय. जरा गरमी आहे ना तर म्हणून जरा ऊन काळोख पण येतोय खूप. दिसतंय काय? हा आता दिसतंय. म्हटलं काकींकडनं उसाचा रस घेऊ आपण, कारण गरमी पण खूप आहे. आता हायवेलाच आहे, आपल्या NH-66 हायवे आहे. आता जायचंय आपल्याला सावंतवाडीला. आता अजून ओरस मध्येच आहे, ओरस मध्ये आता काय उसाचा रस पिऊ आणि मग जाऊ. दाखवतो तुम्हाला. चला, मशीन आहे काकींकडे, त्याच्यात ऊस टाकायचा गोल म्हणून टाकतात. असं टाकून बटन दाबून त्याचा ऊस टाकणं त्याच्यात. ते बघा असा दुकानं ज्यूस बाहेर.
हो. जेवढा पाहिजे तेवढा याच्यातून ज्यूस तुम्हाला भेटणार. म्हणजे आता ते आपण म्हणून असं जसं बघायचं आता ही ट्रॅव्हलिंग मध्ये ही तर मजा असते. ज्यूस प्या, लोकांना नवीन नवीन लोकांना भेटा. ट्रॅव्हलिंग मध्ये हीच मजा. डांबर पण टाकलाय तिथे वास येतो डांबराचा. गायजानो ट्रॅव्हलिंग मध्ये खरी मजा हीच असते की आजूबाजूचा बघायला पण भेटते जागा, फिरायला भेटतं, वेगवेगळे चांगले नवीन नवीन लोक भेटतात. ते कल्चर आपल्याला आवडतं. म्हणजे कसं फिरायला जा, कुठे इथे बघायला जा, कुठे नवीन नवीन स्पॉट आहेत. सध्या तरी पकडलंय की लोकलच फिरायचं. आपल्या कोकणामध्ये जेवढं काय आहे दाखवायला ते आधी सगळं दाखवायचं आणि मग बाहेरची टूर पकडून मग त्या हिशोबाने मग निघायचा मी प्रयत्न करणार आहे. आता म्हणून मी डायरेक्ट लगेच ठरवलं नाही की अरे आत्ताच्या आत्ता बाहेरचा असं म्हणजे इतका असं लांबचं असं ठरवलं नाहीये. सध्या आता लोकलच फिरणार. आता म्हणजे लोकल आता कोकणामध्ये जे जे काय आहे कोकणात फिरण्यासारखं, आता जेवढे बीचेस आहेत, सपोज आता बीचेस आहे, आता हे आता एक्वेरियम, म्युझियम असे आणि थोडेफार घरातले पण खाणं पिणं सगळं जे काय असेल ते पण दाखवायचा मी प्रयत्न करणारच आहे. आणि बघू जे जे काय जमतंय आपल्याला, जे जे काय होत आहे ते दाखवायचा आपण प्रयत्न करू. आता इथे ज्यूस पितो, काकींनी बनवलाय ज्यूस तिकडे. ज्यूस पिऊन मग आपण परत आपल्या राईडला निघूया. त्याला उसाचा ज्यूस त्याला एनर्जी जरा येते ना, म्हणजे एनर्जी चांगली येते. आणि मग जरा गरमी पण खूप आहे जाऊन बघा चेहऱ्यावर पूर्ण दिसतंय. सूर्यबाप्पा पण त्यांचा प्रकोप दाखवत. यावेळेस थंडी कमी आहे, बरोबर नाही एवढी नाही वाटली, चांगली थंडी अशी. ठीक आहे, बघा तोपर्यंत ड्रोन शॉट बघा. या ज्यूस प्यायला शुगर कॅनचा. इथे बोर्ड दिसत असेल तुम्हाला, सावंतवाडी इकडनं ते पुढून येतं काय इकडे दिसत असेल. ऐकून बेगम लेट, सावंतवाडी लेट, गोवा सरळ वेंगुर्ला वाईट. रस्त्याचं काम चालू आहे, वाढवत आहे रस्ता. आता इकडनं आपल्याला जायचं आहे सावंतवाडीला. तेव्हा स्पीड ब्रेकर रस्त्याची कामं चालू आहे बघा इकडे. रस्त्याची कामं चालली आहेत. इकडनं जे आहे सावंतवाडी
हे काय ते बघ ना, सावंतवाडी गोवा, कुडाळ गोवा सावंतवाडी इथे ना. इथेच आहे. हा इथे ते बोलले तर बोर्ड वाच ना, इथे आहे ठीक आहे. रायजानू आता हाय सावंतवाडीचा रोड. आपल्याला जायचं आहे सरळ. रस्ता चांगला आहे, वारा पण झाडी पण आहे, त्याला मला वाटतं आतले रस्ते चांगले रस्ते झाडी आहे आणि टर्निंगचे रस्ते हे बघा, हे समाज रस्ते वाहतूक मस्त आहे. असं वाटतो आसामच्या रस्त्यावर फिरते अशी 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 टप्पे 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 टप्पेवाले रस्ते. गाड्या इथे खूप सावंतवाडीला रस्ता भेटला तर लवकरच रस्ता भेटला तर टेन्शन नाही, मग लवकरच भेटतो आपण आरामात. आता म्हणतोय मागे पण लोकांच्या याच्यात चालू केलं, म्हणताय की रस्ता केलाय चांगला आहे असं म्हणताय. आता गाड्याचा कोणत्या ते मला नाही माहिती, पण लोक जास्त ह्याच्याच म्हणताय. पाठोपाठ एक डोंगर आहे, दूर रस्ते ते मक्खन रोड, मक्खन सावंतवाडीचा रस्तो. गायजानू हे बघा, हे तुम्हाला दिसतंय वरती सावंतवाडीचा एसटी डेपो आहे. सावंतवाडीचा एसटी डेपो इथे हे बघा, इथे आता आपल्याला इथून जायचं सर. आता आलोय सावंतवाडीत, तुम्हाला
तर गायजानू पोचलोय आपण आता सावंतवाडीमध्ये. बेकार गरमी आहे थोडं, बघा तिथे जसे घाम. हे बघा पूर्ण राईड करून आलो. आता तलाव जर दाखवतो तुम्हाला, इकडे या साईडला पाठीमागे मोती तलाव आहे इकडे. तर आता पुढे खरं थांबायचं होतं, पण इथे आता पॅक केलंय. पण तरी दाखवतो, एक हलकीशी झलक बघा. इकडनं मग आपण पुढून दाखवूया, तर ते पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा पूर्ण असा तलाव, मोती तलाव आहे. मस्त तलाव आहे. पाणी पण बघा, हिरवं हिरवं पाणी आहे पूर्ण. हे बघा हे मोती तलाव, पूर्ण असा व्ह्यू आहे मोती तलावाचा. हा बघा सुंदर आहे बघा. तिथे सोलार बोटिंग वगैरे पण आहे बघा. इकडे सोलार चार्जिंग साठी वगैरे करतात. इकडे इलेक्ट्रिकचं हे बघा. इथे असं तलाव आहे. त्याचा मी 2 शॉट पण काढलाय गायजानू, ते पण तुम्ही बघू शकताय. बघा बदक बघा. हे बघा बदक पण खेळत आहेत मस्त पैकी. डुबकी फुल डुबकी वगैरे मारतात. मला दिसत असेल टायगर, हरिण. हरिण करताय, तिथून टायगर येतोय. इथे पण बघा कसे चढलंय. इथे बगळे आहेत. छोटासा असा वॉटरफॉल नाही म्हणू शकत, पण एक छोटासा हे बघा.